नमस्कार, माझं नाव आहे सूरज दत्तात्रय चिमणे आणि मी वेस्टेजमध्ये ॲज अ सिनियर ॲग्रिकल्चर स्पेशलिस्ट म्हणून कार्यरत आहे. आज एक नवीन व्हिडिओ आपल्यासोबत घेऊन आलेलो आहोत आणि आज आपण वेस्टेजमधले अशा एका प्रोडक्टची आपण माहिती घेणार आहोत ज्याची सध्या आपल्याला गरज आहे आणि ज्याच्यावरती आपण चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारचं सोल्युशन आपण त्यांना देऊ शकतो. आणि अर्थातच एक कमी कालावधीमध्ये सगळ्यात जास्त आवडीचा प्रोडक्ट ज्याला आपण म्हणतो, लोकांच्या सगळ्यात जास्त पसंतीचा प्रोडक्ट ज्याला आपण म्हणतो, तो म्हणजे आपल्या वेस्टेज कंपनीचा ॲग्री ॲक्वाजेल. अगदी बरोबर आहे, ॲक्वाजेल कमी वेळेमध्ये कमी कालावधीमध्ये खूप लोकांच्या पसंतीस हे प्रोडक्ट आलेलं आहे आणि निश्चितच त्याच्या पाठीमागचं कारण, त्याच्या पाठीमागचं यश पण तेवढंच आहे. तर हे असं प्रोडक्टमध्ये वेगळेपण काय आहे, याला आपण म्हणतो सुपर ॲब्झॉर्बंट ऑर्गॅनिक जेल. राईट, बायोडिग्रेडेबल आहे आणि याचे फायदे जर तुम्हाला सांगायचे म्हटले तर दोन फायदे आहेत. पहिला फायदा आहे की 50% आपली पाण्याची बचत होते आणि 40% जी आपली खतं पाण्यातून वाहून जाणार आहे, पाण्याद्वारे जी वाहून जाणार आहेत, असे 40% खतांना पकडून ठेवण्याचं काम हे ॲक्वाजेल करत असतं. आणि याच्या सगळ्यात USP जर आपण सांगायची म्हटली, सगळ्यात महत्वाची गोष्ट जर आपण याच्यामध्ये सांगायची म्हटली तर 500 पट त्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे. राईट, तर आपण समजून घेणार आहोत की हे ॲग्री ॲक्वाजेल नक्की का गरजेचं आहे आणि आताच्या सध्याच्या कंडिशनमध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये ते का वापरलं गेलं पाहिजे. तर सगळ्यांना माहित असेल की हळूहळू आपल्या जमिनी खालचा पाण्याचा स्तर जो आहे हा कमी कमी होत चाललेला आहे आणि सगळ्यांना माहित आहे की पाण्याअभावी आपण शेती करू शकत नाही. आपल्याला पाणी हे गरजेचंच आहे, मग भले ते ड्रिप जमिनी खालचा असेल किंवा जमिनीच्या वरचा असेल. राईट, तर आज भारतामध्ये अनेक शेतकरी जे आहेत ते पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत, पावसाच्या पाण्यावरती शेती करतात. पण कुणालाही माहित नाही पाऊस कमी पडेल, पाऊस जास्त पडेल. राईट, पण ॲक्वाजेल एक चांगल्या पद्धतीचं प्रोडक्ट आहे की जे आपण सुरुवातीला वापरलं असेल तर कमी पाण्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं शेती जी आहे ते आपण करू शकतो. पहिला फायदा. दुसरा, आपण जी खतं देतो, जी खतं पाण्याद्वारे वाहून जातात, ज्याला आपण टेक्निकल लँग्वेजमध्ये लिचिंग म्हणतो, तर ते लिचिंग सुद्धा थांबवण्याचं काम जे आहे ते ॲक्वाजेलच्या माध्यमातून होत असतं. तिसरं ते म्हणजे सॉइल इरोजन. सॉइल इरोजन काय असतं, ते म्हणजे माती जी आहे ती पाण्यावाटे वाहून जात असते. तर अशा विविध संकटांनी शेतकरी आज त्रासलेला आहे, शेतकरी आज परेशान आहे. तर अशा सर्व समस्यांवरती एक टेम्पररी किंवा एक परमनंट सोल्युशन ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे आपलं वेस्टेज कंपनीचं ॲग्री ॲक्वाजेल. ज्या ठिकाणी पाऊस कमी आहे, ज्या ठिकाणी पाणी कमी प्रमाणामध्ये आहे, ज्या ठिकाणी दुष्काळासारखी परिस्थिती आहे, अशा ठिकाणी हे ॲक्वाजेल जर आपण वापरलं तर आपल्याला अप्रतिम असे रिझल्ट जे आहेत ते आपल्याला बघायला मिळालेले आहेत. साधारणतः जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे हे 4 ते 5 महिने असे असतात की ज्याच्यामध्ये प्रचंड उन्हाळा असतो आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या शेतामध्ये पाण्याची प्रचंड प्रमाणामध्ये कमतरता असते. राईट, आणि जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की पाणी कमी असणं पण शेतीसाठी धोकादायक आहे आणि पाणी जास्त असणं पण शेतीसाठी धोकादायक आहे. राईट, मे नंतर काय सुरू होतो, आपला पावसाळा सुरू होतो. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 5 महिन्यामध्ये काय होतं, काही वेळेला पाऊस कमी असतो, काही वेळेला पाऊस जास्त असतो. कमी पाऊस पण आपल्या शेतीसाठी घातक आहे आणि जास्त पाऊस पण आपल्या शेतीसाठी घातक आहे. ज्या ठिकाणी जास्त पाऊस आहे, पूर येण्याची शक्यता आहे, पाण्याची पातळी जास्त आहे, अशा ठिकाणी काय करतं, ॲक्वाजेल साठलेलं पाणी जे आहे ते हळूहळू कमी करण्याचं काम जे आहे ते करत असतं आणि आपल्या पिकाला खराब होण्यापासून वाचवत असतं. अजून आपण याच्याबद्दल आपण वेगळेपण जर सांगायचं म्हटलं तर जी खतं आपण देत असतो, जी खतं पाण्यातून वाहून जातात, तर अशा 40% खतांना पकडून ठेवण्याचं काम या ॲक्वाजेलच्या माध्यमातून होत असतं. अजून याचं वैशिष्ट्य म्हणजे काय की जी माती पाण्यातून वाहून जात असते, पाण्याद्वारे जी माती वाहून जाते, तर त्या मातीला सुद्धा घट्ट पकडून ठेवण्याची ताकद या ॲक्वाजेलमध्ये आहे. फक्त ह्याचं प्रमाण आणि योग्य वेळेला वापर होणं गरजेचं आहे. अनेकांच्या मनामध्ये संभ्रम असतो की नक्की ॲक्वाजेल कधी वापरायचं, सुरुवातीला वापरलं तर चालेल का, नंतर वापरलं तर चालेल का, मध्येच पिकांच्या अवस्थामध्ये असेल त्यावेळेला वापरलं तर चालेल का. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा हा व्हिडिओ मी त्यासाठीच बनवत आहे की ॲक्वाजेल जे आहे ह्याचा अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट हवा असेल तर सुरुवातीला ज्या वेळेला आपण शेत तयार करत असतो त्यावेळेला जर आपण ॲक्वाजेल टाकलं, ॲक्वाजेल हे नेहमी मातीच्या आड गेलं पाहिजे. नंतर टाकल्यानंतर पण हरकत नाही, नंतर पण आपण त्याचा वापर करू शकतो. फक्त कंडिशन एक आहे, अट एक आहे की ॲक्वाजेल टाकल्यानंतर ते मातीच्या आड गेलं पाहिजे, मातीच्या आत गेलं पाहिजे, तर त्याचे रिझल्ट जे आहे ते आपल्याला चांगल्या पद्धतीनं बघायला मिळतात. तुम्ही कुठल्याही बेसल डोस सोबत याचा वापर करू शकता. काही सॉलिड मटेरियल जसं की तुमचं ग्रॅन्युअल असेल त्यासोबत याचा वापर केला तरी चालतं. शेणखत असेल,
रासायनिक खतं असतील किंवा आपली माती शेतामधली माती असेल तर अशा सॉलिड मटेरियल सोबत आपण ग्रॅन्युअलचा ॲक्वाजेलचा वापर जर आपण केला तर निश्चितपणे आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट जे आहेत ते बघायला मिळतात. वापरायचं प्रमाण किती आहे? एकरी 1 ते 2 किलो तुम्ही कुठल्याही खतांमध्ये मिक्स करून जर टाकला तर तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट जे आहेत ते बघायला मिळतात. सध्या एप्रिल आणि मे उन्हाळ्याचे दिवस आहेत. पाण्याचा स्तर हळूहळू कमी होत चाललेला आहे. आपल्या भागामध्ये जर असे काही शेतकरी असतील की ज्यांच्याकडे पाण्याची प्रचंड प्रमाणामध्ये कमतरता आहे तर अशा शेतकऱ्यांनी नेहमी एकदा का होईना ॲक्वाजेल आपल्या शेतामध्ये वापरून बघितलं तर त्यांचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती तुम्हाला चांगल्या पद्धतीचे समाधानकारक रिझल्ट जे आहे ते तुम्हाला बघायला मिळतील. म्हणून आजच ॲक्वाजेल आपण आपल्या शेतामध्ये वापरा आणि आपल्या पिकांना चांगल्या पद्धतीनं कमी पाण्यावरती आपण चांगल्या पद्धतीनं शेती जी आहे ही ॲक्वाजेलच्या माध्यमातून आपण करू शकतो. सो थँक्यू सो मच. विश यू वेल्थ अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच.